नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग चॅनलमध्ये. तर आत्ताच आम्ही जस्ट आलो आहे 10-10:30 वाजता गावी. आणि ही धावपळ बघा तुम्हाला दाखवतो. कोण काय करतोय काय समजत नाही. आपल्या भावाचं लग्न आहे, संध्याकाळी हळद आहे. तर ही बघा आंघोळ पण नाही केली आहे, इथे शायनिंग मारायला येऊ नका. सगळी धावपळ चालू आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात आहे. टीचर शिव्या क्लासेस, तर सगळे आता बिझी आहेत इकडे तिकडे. संध्याकाळी हळद आहे आपल्याकडे. तर हे बघा इथे काका आहेत. काका तर काम करतोच आहे. हे बघा कोण आहे? विजय दीनानाथ जॉन. चला ब्लॉग चालू आहे ब्लॉग. येस येस. तर संध्याकाळी हळद आहे. हे बघा पूर्ण आपण मंडप सजवलाय. आता आपण चाललोय प्रल्हादच्या लग्नाला. प्रफुल्ल तुम्ही बघितला असेल, तर त्याच्या भावाचं लग्न आहे. तिथे आपण आता जाऊन येऊया. आणि संध्याकाळी इथे धुमाकूळ होणार आहे. काका होणार आहे ना? येस. हळदीचा धुमाकूळ आहे संध्याकाळी, जल्लोष आहे आपल्या भावाच्या हळदीचा. तर ते आज मी पूर्ण तुम्हाला कव्हर करणार आहे या व्हिडिओ मध्ये. भाई की शादी. तर चला भाई की शादी में सब कुछ मिलेगा. हा चला आता जाऊन येऊ पटकन. कासाडेला कुठेतरी आहे, तर चला पटकन जाऊन येऊया. हे बघा मस्त तयारी झाली आहे. फक्त पावसाने कृपा केली पाहिजे, पाऊस नाही पडला पाहिजे. मस्त संध्याकाळी धुमाकूळ होणार आहे. आता आम्ही निघालो आहे इथे कासाडेला जायला. आपल्याला किती वेळ लागतो? आम्ही आता आलेलो आहे हॉलच्या इथे. गाडी लावून देतो आणि पार्किंगला मला दाखवतो. तर आता लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय जेवायला. थोडं पटापट जेवतो आणि मग निघतो आपल्या इथे तयारी करायला. ठीक आहे, चला जेवून घेऊया पटापट. तर आता दुपारचे 1:30 वाजलाय. मस्त जेवलो आम्ही, गरम गरम वातावरणात गरम गरम जेवलो. आणि आता निघालोय परत हरकुळीला. हे कोणतं गाव होतं काय? कासाडे रुक्मिणी मंगल कार्यालय. तर प्रल्हादचं लग्न आम्ही अटेंड केलं आता. आणि आता मी परत निघालोय घरी. हळदीचा समारंभ आहे 5 वाजल्यापासून संध्याकाळी, त्याची आता तयारी करायची आहे. तर चला निघूया आता डायरेक्ट हरकुळ. खूप उकडते. आलोय आता आम्ही घरी. आता बघूया काय प्रोग्राम होतोय तो संध्याकाळी दाखवतो तुम्हाला. गरमीने वाट लागली त्या गाडीवर, भाजायला. बघूया संध्याकाळी काय काय होतंय ते दाखवतो. तर दुपारचे 2 वाजल्याने आम्हाला एक ऑर्डर आली आता बॅनर चिटकवायची. मम्मीला घेतलाय कामाला. नवरदेव आहे हा बघा, हा नवरदेव भाऊ माझा. आणि आता आम्ही हे करतोय. आता हे करून जाऊया. पुढे अजून काय काम दुसरं नवीन येते ते बघूया. हे करून घेऊया आधी पटापट. पाठचा व्ह्यू बघा कसा आहे. इथे डेकोरेशन केलेलं आहे आधीच. हे बघा आधी पताके लावलेले आहेत हे बघा. आणि इथे मस्त बाग आहे पाठी. फिरवतो तुम्हाला सगळ्यानंतर. आज जरा बिझी शेड्यूल आहे. तर बॅनरचं काम झाल्यावर आम्ही आता दुसरं काम करायला आलोय. सजवतोय आम्ही हळद. आत्या, वहिनी, विनीताई. एक मिसिंग आहे आमची हर्षुताई. जाऊ दे आता काय, मग अशी व्हिडिओ कॉल करून दाखवतो तिला आम्ही सगळं. हे बघा झालंय आता. आता काय दुसरं नेक्स्ट काम काय आहे? काय तांदूळ दळायचे नाही, पहिले अंगाचं दाढी होणार. बघूया अजून नेक्स्ट काय काम होत आहेत.
भाऊ कोणती कट मारू तिने अंग नाही केले सकाळपासून. तर आता सगळं कार्यक्रम वगैरे चालू आहे. आता आम्ही बाजूला जाणार आहे त्या रिट्रीट म्हणून एक म्हणजे फार्म हाऊस आहे तिकडे जाणार आहे. आणि आता थोडं इथे फिरायला तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते. ठीक आहे, हे बघा हे घर आहे. काका वगैरे सगळे तिकडे गेलेत. तुम्हाला दाखवतो. हा पाठचा एरिया आहे. जर तुम्ही आधीचे व्हिडिओज बघितला असाल तर तुम्हाला माहिती असेल हे सगळं, तरी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा घर, आणि त्या साईडला एक फार्म हाऊस आहे तिकडे आता आपण जाणार आहोत. म्हणजे नवरीकडचे सगळे त्या फार्म हाऊसवर थांबलेत आणि आपले इकडे अर्धे आहेत आपण. तर हे बघा इथे आता आम्ही असेच फिरायला आलो आहे. इथे पाठी हे म्हणजे ऊस लावला त्यांनी. अरे हे कधी केलं रे काका? माहितीच नाही मला. हे बघा मस्त झालं केलं इथे. आधी पूर्ण इथे ऊसच होता. हे मी पहिल्यांदा बघतोय रे. मस्त केलंय ना. ते कोंबडे कसले आतमधले. पूर्ण गावठी कोंबडी आहे. गावठी तेवढं आहे बघा. एक एक कोंबडा. इथे कोंबडे आहेत. हे पण बघ डेंजर आहेत रे. मी आता पहिल्यांदा बघतोय. इकडे बकरी. हे जे आधी पूर्ण होतं ना, पूर्ण हे ऊसच होता आधी. आता फक्त एवढा ऊस आहे. काजी चोरू गेले आहेत. काजी चोरू गेले आहेत. बघा बघा काजू. हा बोंडू असतो. हा बघा बोंडू. न्यायला असतो हा काजू. काजी घेऊ गेलो आम्ही. काजी घेतो आणि जातो हळदीक. खाई जाता. ठेवा आई ठेवा. अरे उभी नको, पहिले आडवी करा. ब्रश लावतोय सकाळी सकाळी. बेकार जोडता बेकार जोडता. हळू हळू हळू. तर आता ना संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आता सर्व तयारी तर झालेली आहे. फक्त आम्ही तयार व्हायचं बाकी आहे अजून. हे बघा तसेच आहे. त्याच कपड्यांवर आहे अजून. तर आता तयार होणार आहे आम्ही सगळे. मग बघूया पुढचा प्रोग्राम आपला कसा होता. ठीक आहे. काय गोंधळ आहे काय समजत नाही. कोण काय घालतंय कुठे काय घालतंय समजत नाही. हे बघा सगळे बाहेर आता जमले आहेत. पक्षी बघा. माहिती आहे का तुम्हाला हा कोणता पक्षी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तो पण आलाय हळदीला. त्याला वाटलं काहीतरी भेटणार आहे म्हणून आलाय हळदीला. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि कार्यक्रम चालू झाले आहेत. हे बघा गोंधळ चालू आहे. काय समजतच नाही. हे इथे दळत आहेत आणि हे बघा यांच्या इथे बघा काय गोंधळ चालू आहे. गोंधळ घातले नाही गोंधळ. काय समजत नाही काय चालू आहे. तर मित्रांनो आता ना रात्रीचे 8 वाजून गेलेत. पूर्ण घर खाली झालेत. म्हणजे वयस्कर मंडळीच इकडे थांबले. आणि आता आपण जाणार आहोत बाजूला एक कोकण रिट्रीट म्हणून फार्म हाऊस आहे. तर म्हणजे नवरीकडची जी मंडळी आहेत ती सगळी तिकडे थांबली आहेत. तर आपल्याला तिकडे जायचं आहे आता हळदीला. तर चला तुम्हाला दाखवतो तो फार्म हाऊस कसा आहे ते. ठीक आहे चला. हे बघा हे घर आहे आणि इथे हा फार्म हाऊस आहे. चला जाऊया. हा बघा फार्म हाऊस. सॉरी कोकोनट रिट्रीट आहे ना. कोकोनट रिट्रीट. चला जाऊया. एंट्री बघा. आणि ते आता आहे एंट्रीवर सगळे फोटोज वगैरे काढतायत. तेव्हा मस्त अरेंजमेंट आहे. त्याचे फोटोज वगैरे काढतायत सगळे.
साऊंड सिस्टीम आहे. इथे हळदीचा कार्यक्रम आहे. इथे सगळे आपले आत्या वगैरे का लाडू कोण दे तिथे. हे बघा, हे आपली सगळी मंडळी आहेत. आता नवरदेव आणि नवरी आलेले आहेत. ते हळदीचा समारंभ चालू आहे. मी सगळी public आणि अर्धी पब्लिक तिथे ग्राउंडमध्ये फोटो सेशन चालू आहे. थोडा चिंडॉन कर. तर सुरुवात झालेली आहे. हे बघा, आम्ही सगळे आता मजा करणार आहे थोड्या वेळाने. ते तुम्हाला दाखवू शकत नाही ना, कारण की कॉपीराइट येईल. एवढं दाखवतो ही मजा आहे. बघा, फुल मजा करताय तुम्ही. छान. तर रात्रीचे ना 10:30 वाजून गेलेत आणि आम्ही आता सगळे जेवायला आलो. जरा थोडासा ब्रेक आहे छोटा. जेवून झालं मग परत आपण नाचायला जाऊ. ठीक आहे, तुम्हाला जेवणाची अरेंजमेंट दाखवू. ते जेवण होतं आणि ते सगळे जेवायला बसले. ते बघा, मस्त अरेंजमेंट आहे. कोकोनट रिट्रीट. ठीक आहे, बघा, पप्पा जेवतात, मम्मी जेवते. ठीक आहे, हां तुझं पण घेते. सगळे जेवतात आता. मस्त जेवून झाल्यावर परत DJ. तर आता मस्त जेवण झालंय आणि आपण आत्याला वगैरे विचारूया कसं वाटतं. सगळे भाऊ बंद जेवतायत. काका, आत्या, ही आत्या एक, सतीश काका आणि केदारचे पप्पा. मजा आली ना. एक नंबर. नाचे आपले भाऊ वहिनी. कशी मजा आली ना भाऊ नाचायचं अजून. आम्हाला मस्त मजा आली. तुम्हाला कसं वाटलं. हा मस्त, आम्हाला छान वाटलं. हा पाठवतो. काका काकी हे इकडे, यांची फॅमिली इथे. अनिकेत दादाची फॅमिली, ही अनिकेत दादाची फॅमिली. ए बाबू इकडे बघे. नुसता रडत. बघूया कसा वाजवतोय बघूया. एक नवीन गाणं, दुसरं गाणं. थांब, मी सांगतो ते गाणं वाजव. आता मी ऐकत होतो, कोणतंच आवडलं मला ते. दुरू हा ते वाजव. मस्त वाजवतोय तो. प्रॅक्टिस म्हणजे आता शिकतोयस ना, पण मस्त वाजवतोय. बघूया कसा वाजवतोय ते आता तुम्ही बघाल या व्हिडिओमध्ये. हा कर, तू बोल वाजव. मस्त मस्त. मस्त मस्त. टाळ्या वाजा. मस्त वाजवलं. कन्सिस्टन्सी ठेवू, मस्त होईल.
शिकशील अजून. आता बरं डान्स आहे की नाही आपला? डान्स करायचा आहे. चला मग. चार्ज झालाय ना? हे बाबू चार्ज झालायस की नाही? चल मग आता नाचायला जाऊया. चल. झोपायची व्यवस्था. मागून जायचं. चल. हा मागूनच. गाद्यांची तयारी करतो आम्ही. ते बघा तुम्हाला दाखवतो. पब्लिक एवढी आहे ना, 60-70 पब्लिक आहे. त्यांच्यासाठी गाद्यांची व्यवस्था करायची. रात्रीचा 1 वाजला. 1 रात्रीचा. तो डीजे झाला. आता इथे डीजे नवीन आहे. धुमाकूळ आहे. धुमाकूळ. चला रे झोपा गपचूप. चला बस झाली आता तुमची मस्ती. चला पॅकअप झालाय आता. ब्लॉगचा पण पॅकअप करतो. सगळे झोपायची तयारी करतो. 75 आहेत ना आपल्याकडे. रास 75 आहेत आपल्याकडे. 75 आहेत आपल्याकडे गाद्या. चला झोपा आता. आम्ही पण झोपतो आणि ब्लॉग एंड करतो. तर आता अशी आम्ही धमाल मस्ती केली आहे. ब्लॉग पण आता एंड करतो. कसा वाटला ब्लॉग एका कमेंटमध्ये नक्की सांगा. भावाची हळद कशी वाटली. भेटूया अशाच एका गमतीशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय. गुड नाईट.